जो भाऊचा धक्का आहे ना, खरंच घरातल्या कंटेस्टन्सी एक धक्कादायक दिवस होता, असं म्हणता येईल. कारण याच भाऊच्या धक्क्यात रितेश भाऊंचा रुद्र अवतार पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर घरातील सगळ्या लोकांना एकमेकांची इक्वेशन जी आहेत ती समजलेली आहेत. खतरनाक असा भाऊचा धक्का झालेला आहे आणि या भाऊच्या धक्क्यानंतर खरं बिग बॉस सुरू होईल आणि लवकरच बिग बॉसच्या घरातला एक हिरो जो आहे तो पब्लिकला मिळेल, अशी आपण आशा व्यक्त करू शकतो. तर चला रिव्ह्यूला सुरुवात करूया. बरंच आहे बोलण्यासारखं. एपिसोडचा सुरुवात झाली मित्रांनो आणि एपिसोडच्या सुरुवातीला दुर्गा सिरियलच्या प्रमोशनसाठी कास्ट आतमध्ये आली होती आणि त्यांनी जे आहे ते एक टास्क घेतला घरामध्ये येऊन. त्याच्यामध्ये जे घरातील पुरुष मंडळी आहेत त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यामध्ये अभिजितला सुरुवातीला प्रश्न विचारले. अभिजितला विचारले की बाबा असा कोणता कंटेस्टंट आहे तू तुझ्या ग्रुपमधनं काढून दुसऱ्या ग्रुपमधला कंटेस्टंट तुझ्या ग्रुपमध्ये घेशील. तर त्याने सांगितलं आर्याला काढून इरेनाला घेईन. पॅडी मागून बोलला वा वा ग्रेट गेट. नंतर त्याला दुसरा प्रश्न विचारला की कोणाची कॅप्टन्सी चांगली, अंकिताची की निक्कीची. अभिजित बोलला अंकिताचे. आता कसं आहे अभिजितचं असं झालेलं आहे मित्रांनो की तो अंकिताच्या विरोधात नाही बोलू शकत, कारण काल रितेश भाऊने त्याला असं झापलाय ना, त्यानंतर तो अंकिताच्या विरोधात अजिबात सुद्धा जाऊ शकत नाही. कारण रितेश भाऊंनी त्याला विचारलं की तुझ्याच टीम मेंबरला एवढा सगळा त्रास देतो ते निक्की, मग तो निक्कीला का बोलला नाहीस. यानंतर अभिजित काय उत्तर देणार होता. लहान मुलगा तर नाही आहे, त्याला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. त्यामुळे तो आहे तो इकडे बोलला की भाई अंकिताचं नाव घ्या आणि तो पहिल्यापासून बोलत आलाय की बी टीम माझी प्रायोरिटी आहे. तर आता एकदमच पलटी कशी काय मारणार निक्कीच्या बाजूला, हे शक्यच नव्हतं. त्यामुळे दिलेल्या शब्दावरती तो ठाम राहिला. त्याने अंकिताचं नाव घेतलं. नंतर वैभवला विचारलं की बाबा तू बी टीमचा लीडर व्हायला आवडेल का, तुला असं ए टीममधून मागून खेळायला आवडेल. तर त्याने उत्तर दिलं की मला ए टीमचा लीडर व्हायला आवडेल. सिरियसली वैभव, म्हणजे तुला एवढं होऊ नये ए टीममध्येच राहायचंय बाबा. तुझ्या विचारसरणीला जो आहे ना आमचा सलाम आहे. म्हणजे काय बोलायचं तुला भाई. अजून याच्यापेक्षा जास्त जर का तुला बिग बॉस आम्ही समजायला गेलो तर कदाचित आम्हीच सगळं विसरून जाईल. म्हणजे आम्हाला समजायचंच नाही की आम्ही बिग बॉस बघतो की काय बघतोय. म्हणजे तुला एवढ्या हिंट देऊन सुद्धा जर का तू असं बोलत असशील तर काय बोलणार आहे. तर अरबाजला विचारलं तुला घरामध्ये प्रेम महत्वाचं आहे का गेम. तर त्याने सांगितलं गेम महत्वाचा आहे. बर मग आतापर्यंत काय खेळ होता अरबाज घरामध्ये. त्यानंतर विचारलं की बाहेर तू कमिटेड आहेस की नाही. तर तो बोलला हो बाहेर मी कमिटेड आहे. मग अरबाज राव एवढे दिवस निक्की बरोबर चाललं होतं तुमचं काय, म्हणजे काय महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही उल्लू समजताय का. आम्ही तर ओळखलंच होतो पहिल्याच दिवशी निक्की आणि तुमचा जो ड्रामा आहे ना त्याच्यात सगळा फेकनेस भरलेला आहे. तुम्ही फक्त हे गेमसाठी नाटक करताय. अहो बिग बॉसच्या घरात गेम जरी खेळत असला तरी रियालिटी थोडीफार तर दिसू द्या. जसं की जाता जाता इरेना बोलली ना की बी रिअल, खरे वागा. आता हे तुमचं प्रेमाचं नाटक लहान मुलांनी पण ओळखलं होतं. आता हे तुम्ही स्वतःच्या तोंडून सांगितलं की बाहेर मी कमिटेड आहे. मग जर का बाहेर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला बघत असेल आणि ही निक्की येऊन तुमच्या मांडीवरती बसते, बिचारीला किती वेदना होत असते. काय वाटत असेल तिला की भाई बाहेर माझ्याशी कमिटमेंट आहे याची आणि हा निक्की बरोबर असं वागतोय. म्हणजे निक्की जी आहे त्याच्याबरोबर येऊन बसते काय, त्याच्या मांडी येऊन बसते काय. इरेनाने त्याला चॉकलेट दिल्यानंतर ती दाखवते कशी इन्सिक्युअर होते त्याच्यासाठी. मग जर का निक्की इन्सिक्युअर होण्याचं नाटक करते तर खरी जी तुमची गर्लफ्रेंड आहे त्यांना किती इन्सिक्युअर होत असेल. अहो गेमसाठी अजून किती खालच्या लेवलला जाणार आहात. सगळ्या महाराष्ट्रासमोर तुम्ही सांगताय की बाहेर मी कमिटेड आहे. मग निक्की बरोबर जे एवढ्या दिवस चाललं ही महाराष्ट्राची फसवणूक नाही का. तसंही मला तुमच्यावरती कोण विश्वास ठेवत होतं. तुम्हाला तर असं आम्ही लिंबू टिंबू समजत होतो. तरी पण विषय निघालाच आहे तर म्हणलं देऊन टाकावं, आता बोलून टाकावं. आणि काय म्हणजे एवढा बालिश गेम कोण खेळतं तुम्ही सांगा मित्रांनो. म्हणजे अरबाजला वाटते का तो खूप मोठ्या लेवलचा खेळाडू आहे. मला नाही वाटत तो मोठ्या लेवलचा खेळाडू वगैरे. एवढा ड्रामा केल्याने तुमची खरी पर्सनॅलिटी कशी दिसणार. बिग बॉसच्या घरात ज्या कंटेस्टंटची खरी पर्सनॅलिटी दिसत नाही तो हा शो कधी जिंकतच नाही. आतापर्यंतचे बिग बॉसचे विनर काढा तुम्ही. सगळ्यांची खरी पर्सनॅलिटी दिसली तेव्हाच ते ट्रॉफी घेऊन गेलेले आहेत. याचाच अर्थ मित्रांनो निक्की आणि अरबाज ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार नाहीत. हे फिक्स झालेलं आहे. 101% फिक्स झालेलं आहे. त्याच्या एका डायलॉगवरून समजलेलं आहे. नंतर पॅडीला हे विचारण्यात आलं की भाई तू कोणाला घराच्या बाहेर घालवशील आणि बाहेर गेलेल्या घरातल्या कोणत्या कंटेस्टंटला घरात आणशील. तर त्याने सांगितलं मी पुढारीला काढेन आणि योग्यताला आणेन. बाई ठीक आहे तुमचं जे चाललेलं असतंच त्याच्यामुळे योग्य निर्णय होता पॅडीचा असं मला वाटतंय. त्यानंतर पॅडीला सांगितलं की तुमच्याकडे ना एक माईक दिला जाईल आणि एक चिकटपट्टी दिली जाईल. तर ॲज युज्युअल जे आहे ते पॅडीने सांगितलं चिकटपट्टी निक्कीला देईन आणि माईक जो आहे तो सूरज भाऊला देईन. त्यानंतर डीपीला खतरनाकवाला प्रश्न विचारला होता की 1 किलो मटन की आई आणि बायकोला फोन कॉल.
डीपीने मटण सोडून आई आणि बायकोला फोन कॉल म्हटला आणि चांगलं वाटलं ते ऐकायला. ओके, हे सगळं झाल्यानंतर पाहुणे जे आहेत ते घराच्या बाहेर गेले आणि मग झाला असली ड्रामा चालू. ज्या ड्राम्याची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. घरातील सगळी मुलं जी आहेत ते ज्या ड्राम्याची एवढी उत्कंठेने वाट पाहत होती. सगळ्या महाराष्ट्राला ज्या गोष्टीची आशा होती तीच गोष्ट बिग बॉसमध्ये घडली. ज्या गोष्टीवर संपूर्ण महाराष्ट्राशी नजर ठेवून होता की आज बिग बॉसच्या घरात काय होणार. फायनली ती गोष्ट घडली मित्रांनो. ती गोष्ट कोणती होती? जान्हवीला चक्कर आली ना. जान्हवीला चक्कर आली. जान्हवी रडत रडत जे आहे ती बेशुद्ध झाली. मग काय झालं? परत एकदा ते लॉकअप जे आहे ते उघडण्यात आलं. जान्हवीला उचलण्यात आलं आणि मेडिकल रूममध्ये घेऊन जाण्यात आलं. आता मेडिकल रूममध्ये काय झालं ते माहीत नाही आहे, कारण दाखवलंच नाही. थोड्या वेळाने जान्हवी जे आहे ते परत जेलमध्ये बसलेली जे आहे ते दिसली. पण ज्या वेळेस चक्कर आली होती त्याच्या आधी, म्हणजे चक्कर येण्याच्या आधी जान्हवीचा आवाज जो गेला त्याच्या आधी ती काय बोलत होती माहिती आहे? अंकिता मला नॉमिनेट करा, प्लीज मला नॉमिनेट करा आणि मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, घरातून बाहेर जाऊ द्या, मला नाही जेलमध्ये राहायचं, जाऊ द्या, घराच्या बाहेर जाऊ द्या. अगं जा ग बाई जा. असंही तुला कोणी घरामध्ये थांबवायची इच्छा नाही आहे प्रेक्षकांची. ज्या दिवशी नॉमिनेट होशील त्या दिवशी तुला वोट नाही करणार प्रेक्षक, कारण प्रेक्षक नाराज आहेत. आज जे दाखवलं होतं ना चुकली बूथमध्ये की ही बोलत होती की मी मराठी ॲक्ट्रेस आहे ना, निक्की वागली तशी मी वागली तर मला नावं ठेवतील ना लोक, मी तिच्या सावलीमध्ये गेले, माझं चुकलंच. ते तुला रिलेशन झालं ना जान्हवी, ते खरंच चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतंय सिरियसली खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हे रिलेशन होणं गरजेचं आहे. तरीही तू कितीही माफी मागितली तर महाराष्ट्राचे लोक तुला माफ करतील असं मला वाटत नाही. आणि मी परत एकदा बोलेन, जर का जान्हवीला सिरियसली हा प्रॉब्लेम असेल, म्हणजे सिरियस होऊन आजारी पडण्याचा आणि चक्करवर येण्याचा, तर तिची मस्करी नाही करायला पाहिजे आपण. सिरियसली जर का असं काय वाईट दिसलं असेल तर मी माफी मागतो. पण लास्ट टायमाला जे झालं होतं म्हणजे जान्हवीला चक्कर आली आणि लगेच जे आहे ती चांगली झाली. आज सेम तोच प्रॉब्लेम झाला की तिला चक्कर आली आणि ती परत लगेच चांगली झाली. रितेश भाऊ सुद्धा म्हणलेला आहे की जान्हवीने नाटक केलं होतं आणि आता परत एकदा चक्कर आल्यानंतर हेच वाटतंय की जान्हवीने नाटक केलं होतं की काय. आणि त्यामुळे जो आहे तो सगळ्या लोकांचा संशय वाढतोय, तसा माझाही वाढलेला आहे मित्रांनो. तुमचं काय म्हणणं आहे की जान्हवी नाटक करते का तिला खरंच त्रास आहे? आणि जर का तिला खरंच त्रास असेल तर तिने चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यावं. कारण आता समजा इकडे आजूबाजूला एवढी लोकं आहेत पण घरी एकटे असले ना, अशी पॅनिक वगैरे झाली आणि अशा प्रकारचा पॅनिक अटॅक आला तर ते सिरियसली रिस्की होऊ शकतं ना. तर मला असं वाटतं की तिने चांगल्या डॉक्टरला वगैरे दाखवून घेतले पाहिजे जर का हा प्रॉब्लेम असेल तर. आणि बाकी नसेल तर तुम्हाला माहीतच आहे मला काय म्हणायचं आहे आणि मी ते बोलून दाखवलेलं आहे. एखाद्याच्या आजारपणावरती एवढं भाष्य केलेलं बरं नाही आहे. जे दिसतंय त्याच्यावरती बोलूया. ते कुठंतरी नाटकी वाटत होतं असं मलाही वाटलं. आणि ठीक आहे, जे झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मॅडम ज्या आहेत त्या परत ज्या आहेत त्या लॉकअपमध्ये येऊन बसलेल्या आहेत. नंतर काय झालं, कंगना मॅडम आणि श्रेयस तळपरे आले. श्रेयस तळपरेचा एक वेगळी झलक नाही पाहायला मिळाली मित्रांनो. काय पॅड्या, कसा आहे? काय निक्की, ठीक ना सगळं? हां, अरे अभि, तुझी आठवण काढली बरं का. हा, कसा होता? कडक वाटलं ना यार. काश रितेश भाऊ भी ऐसा बात कर पाते. मिस करतो ना त्यांची ही जी लेवलवाली मराठी आहे ना, ती मिस करतोय आपण. काय आहे, त्यांनी बरेच हिंदीमध्ये काम केलेलं आहे म्हणून त्यांची जीभ कदाचित तशी ओळख नसेल. पण रितेश भाऊ सुद्धा चांगलं होस्टिंग करतात आहे, कमाल धमाल. म्हणजे भाऊचा धक्का तर मला आवडलेला आहे. फक्त ही थोडीशी अशी रगील भाषा आहे ना, आपण ते मिस करतो. पण आज दाखवली रितेश भाऊंनी घनश्यामला दादागिरी जे आहे ते दाखवलेली आहे. आता या एमर्जन्सीमध्ये जे आहेत ते आपण कंगना राणावतला जास्त भाव देणार नाही, कारण ते सिरियस व्यक्ती वाटत नाही मला आयुष्यामध्ये. त्यांची स्टेटमेंट बहुत म्हणजे एकदम बकवास असतात, त्यामुळे मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही आहे. तर यामध्ये एक त्यांनी एमर्जन्सी पॉवर चेअरचा टास्क जो आहे तो बिग बॉसवाल्यांनी ठेवला आणि 5 लोकांना जे आहे ते या टास्कमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि 5 लोकांपुढे 2 ऑप्शन दिले होते. त्यांना हे चूज करायचं होतं की एकाला ते घरामध्ये ठेवणार आणि एकाला जे आहे ते फुटबॉलवरती जे आहे ते पोटो लावून जे आहे त्याला लात मारून घराच्या बाहेर काढणार. पहिलं बोलवलं निक्कीला आणि ऑप्शन दिला वैभव आणि अभिजित. आता निक्कीने बी आपल्या टीमचंच नाव घेतलं, वैभवला ठेवला आणि अभिजितला काढला. आता ह्यामध्ये काही नवल वाटलं नाही मित्रांनो, कारण ती बोलली होती वैभव आणि अरबाज माझी प्रायोरिटी आहे, निक्की बोलली होती.
त्यानंतर अभिजितला शॉकिंग असं सांगितलं की अंकित आणि निक्की. आता ॲज युजल अभिजित जो आहे तो बदलणार नव्हता. तो बोलतो तसं की मी बी टीमला कधीही सोडणार नाही, या लोकांनी मला हाकलून दिलं तर मी परत त्यांच्याकडे जाईल. आता हा शब्द मी खरंच लक्षात ठेवतोय अभिजितचा. तो जे बोललाय ना की या लोकांनी मला हाकलून दिलं तर मी परत त्यांच्याकडे जाईन, आता ते मला बघायचं आहे की तो खरंच जातोय का. तर त्याने जे आहे ते निक्कीला चूज केलं. निक्कीचा बॉल जो आहे तो त्यांनी बाहेर काढला आणि रितेश भाऊने एकदम सार्केझममध्ये बोललं की हे बघा, दोघांचे बॉल बाहेरच आहेत, म्हणजे दोघं परत एकदा एकत्र येतात. निक्कीला सांगितलं बघा तुम्ही करताय ना अभिजितने तुम्हाला बाहेर काढलेला आहे. निक्कीचा एकदम चेहरा पडलेला आहे. निक्कीला पिन मारलं ना की लगेच राग येतो. पण अभिजितकडून हे अपेक्षितच होतं. अभिजित काही वेगळं करणार नव्हता. पण तरीही निक्कीच्या विरोधात तो जो स्टँड घेतो जो आहे ते मला अजूनही नाही पटलेलं. मी माझ्या मतावरती ठाम आहे. इकडे रितेश भाऊंसमोर जर का त्यांनी आज निक्कीचा बाजू घेतली असती तर तो तोंडावरती पडला होता हे त्यालाही माहीत होतं. त्याच्यामुळे त्याने जे आहे ते तिकडे निक्कीचं नाव नाही घेतलं. त्यानंतर वैभवनी निक्कीला बाहेर काढायचं म्हणला, घनश्यामला आत ठेवायचं म्हणलं. आता बऱ्याच लोकांचं इकडे असं म्हणणं आहे की अरे निक्कीच्या विरोधात कसं काय गेला, निक्कीला पण राग येईल. अरे तो जाणारच होता ना. म्हणजे निक्की विरुद्ध त्यांनी किती वेळा आवाज उचललाय आणि जशी निक्की ए टीमची मेंबर आहे तसा घनश्याम पण ए टीमचा मेंबर आहे. त्यामुळे घनश्यामला बाहेर नाही काढलं तो चांगला निर्णय, कारण घनश्याम त्या वैभवच्या पाठी उभा राहील. पण ह्या घनश्यामचं काय सांगावं, तो मध्येच जर आहे तो निकुताई करत तिकडे गेला तर मग वैभवचं काय होईल. पण ठीक आहे, वैभवने डिसिजन घेतला, निक्कीला बाहेर काढला आणि ते होणार होतं. कसं आहे, रशियाची एक मुलगी होती इरिना, आज ती घरातून बाहेर गेली. आता त्या इरिनाला ती बोलली होती ना तर मग मनामध्ये तर राग राहणार वैभव भाऊंच्या, आणि तो राग त्यांनी काढला फुटबॉलवरती. त्याच्यावरती निक्कीचा फोटो लावला आणि तिला बाहेर काढलं आणि निक्की थोडीशी शॉक झाली, पण वैभवचं क्लिअर कट होतं. त्यानंतर अंकिताला बोलवलं आणि अंकिताने अभिजित आणि पॅडेमध्ये चूज करायचं सांगितलं. आता अंकिताने इकडे खतरनाकवाला गेम फिरवलाय मित्रांनो. हा खरंच चर्चा करण्याचा विषय. म्हणजे कालपर्यंत अंकिता या पॅडी भाऊ समोर बसून हे बोलत होती की अभिजित कसा वाईट गेम खेळतो आणि तो निक्कीकडे जातोय. करेक्ट आहे. तसंच ती डीपी दादाबरोबर पण बोलत होती. पण आज ज्यावेळेस चूज करायची वेळ आली की अभिजित की पॅडी, या मुलीने अभिजितला चूज केलं आणि पॅडीला बाहेर काढलं. वा अंकिता, तू तर खरे यार डबल ढोलकी निघाली. सिरियसली यार, म्हणजे कालपर्यंत हा पॅडी दादा तुझ्यासाठी सर्वस्व होता आणि तुझ्यासाठी अभिजित जो आहे तो निक्कीकडे जाऊन ग्रुपची बदनामी करणारा माणूस होता. आज तू त्या अभिजितला वाचवलं ज्याच्यावर तू संशय घेत होती, आणि जो तुझ्याबरोबर लॉयल राहिलाय माणूस, तू आज त्याला बाहेर काढायला गेली. वा अंकिता, म्हणजे एवढा डबल डोलकी गेम मी नाही पाहिला. अभिजित डबल डोलकी आहे, आपण मान्य करूया, पण ही अभिजितपेक्षा डबल डोलकी झालेली आहे. कारण पूर्ण आठवडा अभिजित असा आहे, अभिजित तसा आहे, तो निक्कीकडे का जातो, तिच्या चुगल्या पण बिग बॉसने आज दाखवल्या. आणि आज ती जी आहे अंकिता अभिजितची बाजू घेते आणि पॅडी तिच्याबरोबर जेन्युइन आणि रॉयल आहे त्या मित्राला जे आहे ते घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी करते. पॅडी भाऊ, या अंकितापासून सावध राहा. अंकिता, असा गेम नाही खेळायचा. आम्ही जिथं चुकतो तिथं तुला चुकतेच म्हणणार, आणि हे तू जे ब्लंडर खेळले ना हे चांगलं नाहीये. एक वेळ प्रेक्षकांनी हे मान्य केलं असतं. अभिजित भले म्हणतो की त्याचा तुझ्यावर विश्वास आहे, पण तू हे म्हणायला पाहिजे होतं की बाबा की तू जोपर्यंत निक्कीकडे जातोय तोपर्यंत माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये. हे कारण देऊन तू जर का अभिजितचा बॉल बाहेर मारला असता तर प्रेक्षकांना एवढं वाईट नसतं वाटलं. पण तू पॅडी भाऊचा जो आहे तो बॉल बाहेर काढला. यावरूनच हे लक्षात येतंय की तू किती डबल ढोलकी आहे. अंकिता वालावलकर, खरंच खतरनाक आणि बेकार गेम खेळली यार मुलगी. आणि नंतर काय कारण देते, म्हणजे सिरियसली हसण्यासारखं कारण सुद्धा दिलं त्या मुलीने, आणि मला अजिबात सुद्धा आवडलं नाही. म्हणजे या मुलीकडनं ही अपेक्षा नव्हती. पॅडी भाऊनी बघा नंतर बोललो किती लॉयल गेम खेळलाय. या सगळ्यांचं मत आहे की आर्या बालिश आहे आणि आर्याला आम्हाला खूप समजण्यात वेळ जातो, आणि त्यांनी करेक्ट नाव सांगितलं आर्याचं. भलेही आर्या या सगळ्या लोकांपेक्षा चांगला गेम खेळतीये, पण या लोकांचा आर्यावरती विश्वास नाहीये. पॅडीचा तर पहिल्या दिवसापासून आर्यावरती विश्वास नव्हता. त्यामुळे पॅडीचं आर्याचं नाव घेणं हे एवढं खटकणारं नाहीये. पण अंकिताने पॅडीचं नाव घेणं हे खूप खटकणार आहे. आणि मला असं वाटतं की अंकिता इज अ डबल ढोलकी, अंकिता इज अ डबल ढोलकी. अंकिताने पॅडीला फसवले, अभिजितला नावं ठेवली, पॅडीचं नाव घेतलं, अभिजितला परत जवळ करायचा प्रयत्न केला, आठवडाभर अभिजितला नावं ठेवण्यात गेली, आणि पॅडीला ऐन वेळेस धोका देण्याचं काम जे आहे ते अंकिताने केलेलं आहे. म्हणून अंकिता इज अ डबल ढोलकी, अंकिता इज अ डबल ढोलकी. माझं बोलून झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो की
इमर्जन्सीची टीम गेली आणि घनश्यामसाठी बिग बॉसच्या मेकर्सने एक स्पेशल टास्क जो आहे तो डिझाईन केला. आता काय आहे, हे आठवडाभर दिसत नाही, फक्त निकुताई करण्यातच त्यांचा वेळ जातो. तर रितेश भाऊंना वाटलं किंवा बिग बॉसच्या मेकर्सना वाटलं की भाई हा घनश्याम जो आहे, हा जो आमचा छोटा पुढारी जो आहे तो दिसत नाहीये, याला आपण आणलेला, याच्याकडनं TRP घेतली पाहिजे, मग याच्यासाठी स्पेशल टास्क डिझाईन करूया. काय आहे की दर आठवड्याला ह्यालाच टॅग दिले जातात, ह्याच्याच गळ्यामध्ये जे आहेत ते टॅग घातले जातात. आता आपण काम करू की यालाच देऊया टॅग. तर भाईने पहिले 3 टॅग दिले. DPला एक टॅग दिला, त्यानंतर अंकिताला एक टॅग दिला, नंतर पॅडीला एक टॅग दिला. म्हणजे हे ठरलेलं होतं घनश्यामचं की बाई माचीसची गाडी DP आहे, त्यानंतर विषारी साप पॅडी आहे, त्यानंतर खंजीर खुपसणारी अंकिता आहे. भलेही त्याची कारणं पटण्यासारखी नव्हती, पण त्यांनी त्याच्या दुश्मनाला चूज केलं. आता बरेच लोक म्हणतील कारणं बालिश देतोय, हे देतोय. भाई तो त्याच्या टीममधल्या लोकांना करणारच नव्हता, तो जो आहे तो याच लोकांना करणार होता आणि त्यांनी ते केलंही. पण चूक कुठे केली भावड्याने माहिती आहे का? चूक केली रितेश भाऊंच्या इगोला हट करून. कुछ भी करने का लेकिन इगो हट नहीं करने का. जसं की फुग्याची हवा तोंडात भरणाऱ्या टास्कमध्ये रितेश भाऊने म्हणले की डायलॉग इथं आहे, चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने जर का तुझी झोप नाही उडवली ना तर नाव माऊली नाही लावणार. असा काहीतरी तो डायलॉग होता आणि तो अरबाजसाठी होता की हा चेहरा नीट ठेव लक्षात अरबाज, जर का या चेहऱ्याने तुझी झोप नाही उडवली ना तर नाव रितेश देशमुख नाही सांगणार. हा अरबाजसाठीच होता, म्हणून जो आहे तो रितेश भाऊनी तो त्याच्या समोर डायलॉग बोलून दाखवला आणि त्या ॲटिट्यूडमध्ये बोलून दाखवला. तर हे जे आहे ना घनश्याम, म्हणजे मुद्दा आहे ना, ह्या घनश्यामसाठी तो टास्क होता आणि त्यांनी काय केलं, रितेश भाऊंच्या इगोला हट केलं. म्हणजे एवढा मोठा आपला होस्ट आहे, शोची एवढी चांगली TRP आहे, होस्टमुळे पण फरक पडला आहे शोवरती, आणि तो होस्ट तुमच्यासाठी एखादा टास्क घेऊन येतोय आणि तुम्ही त्याचा इन्सल्ट करता. अहो पुढारी साहेब, ही गोष्ट नाही करायला पाहिजे तुम्ही. जर का तुम्हाला त्या गोष्टीचं सुचत नव्हतं तर तुम्ही बोलायचं ना, सर मला काही सुचत नाहीये पण मी रँडमली कोणाचंही नाव घेतो. ठीक आहे, तुमचे मुद्दे करेक्ट नसतील, तुमचं काय करेक्ट नसेल, ठीक आहे ना, पण तुम्ही बोला ना. रितेश भाऊ बोलतात आहे की तुम्ही बोला, पण तुम्ही बोलले का? तुम्ही नाही बोलले. बोलले की सर मला दुसरा ऑप्शन द्या. रितेश भाऊ म्हणले घराच्या बाहेर जायचं. पुंग्यात टाईट झाले ना भाईच्या, डायरेक्ट कपाळात. अरे बाप, मरतो की काय मी, गौरव मोरे बोलतो ना तसं झालं पोटारीचं. भाईला लागली राव. म्हणजे मी सरांबरोबर पंगा घेतला, डायरेक्ट सर घरातनं बाहेर काढायचं बोलतात. सर सर माझ्याकडून चूक झाली, मला घराच्या बाहेर नाही जायचं सर, मला माफ करा चल. तुला आणि माफ, हे माझ्या पुढे नाही चालणार घनश्याम. माझ्या पुढे हे नाटकं करायचे नाही. बाकी लोकांनी पण फुटबॉलवरती पोटं लावून लात मारल्या ना, त्यांना हे करायचं होतं का मनापासून? नव्हतं करायचं ना. हां, ते टास्क होता ना म्हणून केला ना. तुम्ही काय नाटक केला? लक्षात ठेवा, इथून पुढे मी तुमच्याशी बोलणार नाही. सर माफ करा ना सर, एवढे डाव माफ करा सर, एवढे डाव माफ करा. बाई फुल फाटली घनश्यामची. घनश्यामला काय कळतच नाही की काय झालं, काचं काय झालं. रितेश भाऊ एवढे भडकले कसे काय? आणि जेन्युअनली रितेश भाऊ भडकले होते. यार इन्सल्ट आहे एवढ्या मोठा होतचा. तुमच्यासाठी माणूस वेळ काढून येतोय, टास्क घ्यायचा म्हणतोय, तुम्ही तो टास्कच करायला नाही म्हणताय. याचा क्लोज काढा रे, याच्याशी बोलायचंच नाही मला. भाई डायरेक्ट फट्ट्यावरती मारला ना घनश्याम. भाई काय गरज होती हे सगळं करायची? नव्हती गरज भावा, सिरियसली गरज नव्हती. म्हणजे तुम्ही सांगा की रितेश देशमुख सारख्या एवढ्या मोठ्या होस्टचा इन्सल्ट करून घनश्यामने काय मिळवलं? इव्हन जर का तो टास्क पूर्ण केला असता तर तो संपूर्ण महाराष्ट्रात दिसला असता. पण हे असं रूप जे आहे ते घनश्यामने दाखवणं हे अतिशय योग्य आहे का? हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतंय. रितेश भाऊंचं रागवण्याचं कारण एकदम ओके होतं, कारण घनश्यामने जे आहे ते त्यांचा ऑलमोस्ट इन्सल्ट केला होता. त्यामुळे जे आहे ते रितेश भाऊ जे आहे ते त्याच्यावरती रागवले असं मला वाटतंय आणि ते एका पद्धतीने बरंच होतं. आता घनश्याम या बिग बॉसच्या धक्क्यावरून सुधारतोय का नाही भाऊच्या धक्क्यावरून ते आपल्याला पुढच्या भाऊच्या धक्क्याला कळेल. पण आता काहीतरी घरामध्ये करायची वेळ आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, मस्ट अवेटेड जो आहे तो चुगलीवाला टास्क म्हणजे चक्रव्यूहवाला टास्क झाला. आणि त्या चक्रव्यूह टास्कमध्ये काय झालं, आर्याला बोलवलं आणि आर्याला दाखवलं. म्हणजे अंकिता असेल किंवा अभिजित असेल, निक्की असेल, त्याच्याविषयी काय काय बोलत आहेत की निक्की म्हणते तिला आमच्या टीममध्ये नको, तुम्ही कसं, हे म्हणतात जा घेऊन, आम्हाला तिला सांगण्यात वेळ जातो. म्हणजे या लोकांनी हे आर्याला कॉर्नर केलं आहे आणि कशा पद्धतीने दोन्ही टीम तिला टार्गेट करतात हेच जे आहे ते नरेशन बिग बॉसला दाखवायचं होतं आणि त्याच्यात ते सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आर्याला ते दाखवलं आणि आर्या पण बोलली हे माझ्यासाठी नवीन नाही, हे मला माहीतच होतं, म्हणून जे आहे ते मी इरिनाला नॉमिनेट करून स्वतः सेफ झाली. मांडलं भाई आर्या, तुला मांडलं.
तू या लोकांच्या तोंडाला लागण्याऐवजी तुझं डोकं किती हुशार आहे आणि तू किती हुशार आहे यातून हे दाखवलंय. तू असं नाही केलं की भाई मी या लोकांना निक्कीसारखी बडबड करते, काय करते. तू हे दाखवून दिलं की या लोकांनी माझ्या विरुद्ध किती जरी प्लॅन केलं तर मी जे आहे ती या लोकांपेक्षा हुशार आहे. आणि हे तू सिद्धही केलं आणि या गोष्टीमुळे मी तुला मानतो आर्या. तू खरंच हुशार आहे, तुला गेम पण जास्त कळतो. तू करेक्ट इरेनाला नॉमिनेट केलं होतं आणि तू नॉमिनेट केलेला कंटेस्टंट गेला पण. अभिजितचं काही सुद्धा मनावर घेऊ नको, या बाकी कोणा लोकांना सिरियस घेऊ नको. या लोकांना गेम अजिबात सुद्धा कळत नाही. तू खरंच खिलाडी आहे, तू परफेक्ट गेम खेळते आणि अशा चुगल्या किती येऊ दे या लोकांना भाऊच देऊ नको, निग्लेक्ट मारायचे. जसं ही लोक तुला टाळायचा प्रयत्न करतात तसं तू यांना टाळ. तू तुझा गेम दाखव, ही लोक आपोआप सरळ जे आहेत ते होतील इकडे. आणि मला भारी वाटलं, म्हणजे जे आर्या बोलली ना ते एकदम परफेक्ट वाटलं. त्यानंतर जे आहे ते निक्की मॅडमला बोलवलं आणि निक्की मॅडमला एकदम 3-4 व्हिडिओ दाखवले. त्यामध्ये पुढारी बोलतोय त्याच्या विरोधात, अरबाज बोलतोय, वैभव बोलतोय, जान्हवी बोलते आणि निक्कीला राग आला. निक्की एकदम फुल गरम झाली आणि बोलली की सर मी चॅलेंज देते ए टीमला की या लोकांना मी ट्रॉफी उचलून देणार नाही. भलेही मी स्वतः ट्रॉफी घेणार नाही, बी टीममधल्या लोकांनी ट्रॉफी घेतली तर चालेल, पण मी या लोकांना ट्रॉफी घेऊन देणार नाही. निक्की तुझा राग समजू शकतो. तुझे लोक आहेत ना तुझ्या पाठी खूप बोललेले आहे. आता तू काय बोलली होती की मी कोणाच विषयी पाठी बोललेली नाही. तर निक्की पहिली कोणाबद्दल काय काय पाठी बोलले ते मी सांगतो तुम्हाला. निक्की बोललेली आहे की आपले ग्रुप जो आहे तो फक्त 4 लोकांचा आहे, मी इरिनाला ग्रुपमध्ये मानत नाही. आता या 4 लोकांमध्ये कोण आहे तर त्यामध्ये घनश्याम पण नाहीये, म्हणजे घनश्याम विरुद्ध ही पाठी बोलली. त्यानंतर अरबाज पशी बोलली की मी तुला आणि वैभवलाच आपल्या ग्रुपचा हिस्सा मानते आणि तुमच्या दोघांसाठीच करणार आहे, म्हणजे तू जान्हवीविषयी पण पाठी बोलली. त्यामुळे तू पण काय धुतल्या तांदळातले अशी गोष्ट नाहीये. आणि बिग बॉसच्या मेकर्सनी पण ना या गोष्टी दाखवायला हव्या होत्या, म्हणजे निक्कीच्या पण निक्की काय काय बोलते ते. बाय द वे हे सगळी जी कॉन्व्हर्सेशन निक्कीला दाखवण्यात आली, ही कॉन्व्हर्सेशन निक्की विषयीच्या रागातूनच होती, कारण निक्की या लोकांचं ऐकतच नव्हती. निक्कीने वारंवार ए टीममध्ये राहून ए टीममधल्या लोकांचाच अपमान केलेला आहे. तिने जे आहे ते वैभवचा अपमान केला आहे, इरेनाचा अपमान केला आहे, जान्हवीचा ऐकलं नाही आहे, तिने अरबाजचा कितीतर वेळा अपमान केला आहे. आणि हे सगळी जी चर्चा होती ते निक्कीच्या रागाचा फ्रस्ट्रेशन होतं या लोकांचं, आणि ते फ्रस्ट्रेशन जे आहे ते एकमेकांपाशी बसून काढत होती. याचा अर्थ असा कुठेही नव्हता की त्यांना निक्कीला त्यांच्या ग्रुपमधून काढायचं होतं, पण बिग बॉसच्या मेकर्सनी तेवढीच गोष्ट दाखवली आणि निक्कीला भडकवायचं काम केलं, कारण त्यांना माहिती आहे निक्कीला पिन मारली की निक्की लगेच ॲक्टिव्ह होते आणि लगेच भांडायला लागते, आणि त्यांनी तेवढ्याच त्या गोष्टी दाखवल्या. तुम्ही विचार करा, या निक्की मॅडमने वैभवविषयी कधी चांगलं बोललेले आहे किंवा इरेनाविषयी कधी चांगलं बोलली आहे, जान्हवीविषयी कधी चांगलं बोलली आहे, म्हणजे हिचा मध्येच टँट्रम्स असतात. हिला वाटलं ही बोलली, हिला वाटलं नाही बोलली, हिला कधीही राग येतो, हिची कधीही दादागिरी सहन करायची. ज्यावेळेस ग्रुप डिसिजन घ्यायची वेळ असते त्यावेळेस स्वतःच काहीतरी याडावाकडा डिसिजन घेऊन बसते. म्हणजे या सगळ्या गोष्टी फ्रस्ट्रेटिंग असतात. घरामध्ये विनाकारण भांडणं करते, या लोकांची भांडणं करायची चान्स तरी निक्कीमुळे यांना भांडायला लागतं. या बऱ्याच गोष्टीचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते व्हिडिओ जे दाखवले आहेत ना ते फ्रस्ट्रेशन आहे. आता निक्कीला चुगली मिळाली, निक्की तर ॲक्टिव्ह झाली, पण याचा जो फटका आहे तो आता ए टीमला बसणार आहे. तर आता घरामध्ये कसे इक्वेशन बदलणार आहेत, म्हणजे निक्की कोणत्या टीमकडून खेळणार आहे, निक्कीला बी टीमचे लोक थारा देतील का, ए टीमचे लोक काय करणार आहेत. आता निक्कीने तर त्यांना ओपन चॅलेंज दिलेलं आहे, एवढं आता बोलून निक्की रिकामी झालेली आहे, तर ए टीमचे लोक काय करतील हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि अंकिता, अभिजित, पॅडी, डीपी यांचं पुढचं पाऊल काय असेल हे सगळं पाहणं जे आहे ते इंटरेस्टिंग असणार आहे. आता बघूयात काय होतं उद्यापासून एपिसोडमध्ये. आणि बिग बॉसच्या उद्याच्या एपिसोडचे एक हिंट दिलेले आहे, कारण रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे की सगळेच कंटेस्टंट आहेत ते धोक्यामध्ये येणार आहेत. आता हा धोका नक्की कोणता आहे, नक्की काय आहे, या सगळ्या सिच्युएशन जे आहेत ते आपल्याला उद्यापासून समजणार आहेत. इविक्शन झालेलं आहे आणि इविक्शनमध्ये इरेना जे आहे ते भारी गेलेलं आहे. इरेनाची जर्नी जी आहे ती थोडीशी इमोशनल वाटली मला आणि भारी वाटलं. आणि जाता जाता एक छान वाक्य बोलून गेली इरेना, ते म्हणजे की सगळ्यांनाच ट्रॉफी हवे, पण इकडे कोणीच रिअल फेस दाखवत नाही आहे. तुम्ही थोडं तरी स्वतःचा रिअल फेस दाखवा, ट्रॉफी आपोआप जिंकून जाल. काय इरेनाचं असं म्हणणं आहे की घरात जे आहे ते ट्रॉफी घेण्यासाठी सगळे जे आहेत ते आपले खरे चेहरे त्यांनी लपवलेले आहेत, आणि ते खरे चेहरे जोपर्यंत हे लोक दाखवणार नाहीत आणि तोपर्यंत हे ट्रॉफी जिंकणार नाहीत. आणि इरेनाच्या मताशी मी सहमत आहे. इरेना जे बोलले ना बी रिअल, तर बी रिअल राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता या भाऊच्या धक्क्यानंतर घरातल्या कंटेस्टंटला लागणार आहे धक्का. बिग बॉसचा बदललेला आहे गेम
आत्ता काय होतंय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या रिव्ह्यूमध्ये इथेच थांबूया. जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.